आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। प्रभाग क्रमांक 7, 8, 9 व 10 मध्ये भाजपचा थेट प्रतिनिधी नाही। कार्यकर्ते व सुजाण नागरिकांची एकमुखी मागणी। संतोष उर्फ दीपक मोठे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याची जोरदार मागणी। जत नगर परिषद निवडणूक 2025 नंतर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली असली तरी शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपचा थेट लोकप्रतिनिधी नसल्याने कार्यकर्ते व नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येत आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 7, 8, 9 व 10 या प्रभागांमध्ये भाजपचा थेट नगरसेवक नसल्याने स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 7 ते 10 मधील भाजप समर्थक, जत शहरातील बाजारपेठेतील व्यापारी, विविध समाज घटकातील सुजाण नागरिक यांनी एकत्र येत संतोष उर्फ दीपक मोठे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावं अशी ठाम व एकमुखी मागणी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्याकडे केली आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की संतोष उर्फ दीपक मोठे हे दीर्घकाळापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कामात ते सातत्याने सक्रिय आहेत। शहरातील बाजारपेठ प्रभागातील मूलभूत सुविधा, गरजू नागरिकांचे प्रश्न तसेच पक्ष संघटनेच्या कामात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे। निवडणूक काळातही त्यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं असून कार्यकर्ते व सामान्य नागरिकांमध्ये त्यांचा मोठा विश्वास आहे। सध्या प्रभाग क्रमांक 7, 8, 9 व 10 या भागांमध्ये भाजपचा थेट नगरसेवक नसल्यानं पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, विद्युत सुविधा, शासकीय योजना, बाजारपेठेतील समस्या व विकास कामांबाबत स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात अडचणी येत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती ही केवळ पक्षीय गरज नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाब आहे असं मत नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान निवडणुकीदरम्यान भाजपनं काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यांबाबत शब्द दिल्याची चर्चा शहरात सुरू असून त्यामध्ये संतोष उर्फ दीपक मोठे यांच्या नावाचा समावेश होतो का, याकडे प्रभाग क्रमांक 7 ते 10 मधील कार्यकर्ते, जत शहर, बाजारपेठ आणि सर्व समाज घटकांचं लक्ष लागलंय। एकूणच भाजपची सत्ता अधिक सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि जत शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रभावीपणे सोडवण्यासाठी संतोष उर्फ दीपक मोठे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे अशी प्रभाग क्रमांक 7, 8, 9 व 10 मधील कार्यकर्ते, जत शहर, बाजारपेठ आणि विविध समाजातील सुजाण नागरिकांची जोरदार व व्यापक मागणी आता पुढे येतेय। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।